आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क। पालिकेमध्ये आमचे नेते अमित भैया देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे जिल्हाध्यक्ष अभयजी साळुंके यांच्या नेतृत्वात आम्ही हे लढतोय। इथं जे आम्हाला हमीद शेख म्हणून जे उमेदवार भेटलेले आहेत ते अनुभवी आहेत, ज्येष्ठ आहेत, कामाचा अनुभव आहे, नगरपालिका चालवायचा अनुभव आहे, सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन जाणे। निलंग्यामध्ये 8 वर्षामध्ये विकास कामाच्या नावाखाली जो भ्रष्टाचार बोकाळला आहे आणि इथल्या जनतेला नागरी प्रश्नावर काहीही काम भाजपाने केलेलं नाही। आता संभाजीराव पाटील निलंगेकर आश्वासनं देत आहेत। 8 वर्ष हातात सत्ता असताना तुम्ही गुत्तेदारांना बाहेरच्या आणून आपल्या नातेवाईकांना आणून आपले खिसे भरण्याशिवाय काही केलेलं नाही। ही लढाई कशी वाटते आपल्याला एकूण ही लढाई थेट आहे की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे। प्रचंड पैशाचा मारा करतायत। त्यांच्या अनेक मंत्र्यांना त्यांनी इथं पैसे घेऊन पाठवल्याची आम्हाला माहिती मिळालेली आहे। निवडणूक आयोग कानाडोळा करतोय, पोलीस इथले त्यांना सहकार्य करतायत, पण इथली जनता, इथला मतदार, इथले 18 पगड जातीचे सगळे नागरिक हे येत्या निवडणुकांमध्ये धनशक्तीला जनशक्तीच्या माध्यमातून, लोकशक्तीच्या माध्यमातून उत्तर देतील आणि निलंगा नगरपालिकेवर काँग्रेसचा तिरंगा फडकल्याशिवाय राहणार।